न्यूज टॉप 9 ची सुरुवात करतोय। सुरुवातीला 9 मोठ्या बातम्यांपासून। छत्रपती संभाजीनगरच्या कंपनीमध्ये लागलेल्या आगीत 6 कामगारांचा मृत्यू। आगीचं कारण अस्पष्ट। शाईन एंटरप्राइजेस कंपनीचं नाव। कंपनीतले सगळे कामगार बिहार राज्यातील। रात्री 1:15च्या सुमारास ही आग लागली। अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवरती नियंत्रण मिळवण्यात 3 तासांनी यश। नववर्षात शरद पवार 3 दिवस शिर्डी दौऱ्यावर। 3 आणि 4 जानेवारीला शरद पवार गटाचं शिर्डीत अधिवेशन। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पवार मार्गदर्शन करणार। राज ठाकरे आमच्या सोबत येत असतील तर आम्हाला आनंद। आम्ही त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक। खासदार प्रतापराव जाधवांची शिवसेना मनसे युतीवरती प्रतिक्रिया। त्यावेळी धनुष्य बाण निशाणी घेऊन ज्या ज्या मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार लढले तेवढा मतदारसंघ आम्हाला मिळाले पाहिजेत, हा आमचा त्या ठिकाणी आग्रह राहील। पण त्याच्यावरही वरिष्ठ लोक निर्णय घेतील। पुण्यात मोदी बागेत शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झाल्याची शक्यता। प्रकाश आंबेडकर आणि पवारांच्या भेटीवरनं राजकीय वर्तुळात चर्चा। नातेवाईकांना भेटायला मोदी बागेत गेलो होतो असं आंबेडकरांचं स्पष्टीकरण। वंचितचा बाळासाहेब आंबेडकरांचा प्रस्ताव कोणी स्वीकारेल असं वाटत नाही। रामदास आठवले यांची वंचितवर टीका। राज्यातल्या रेशन दुकानदार 1 जानेवारीपासून बेमुदत संपावर। रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी 50,000 करण्यासह इतर मागण्यांसाठी संप। नवीन वर्षात ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता। श्रेणीनुसार ग्राहकांना 10 ते 70 पैसे प्रति युनिट वीज दरवाढ होण्याची चिन्ह। ठाणे पोलिसांची रेवपाटीवरती कारवाई। ठाण्यातील घोडबंदर कासार बडवली गावानजीक पोलिसांची कारवाई। गुन्हे शाखेनं 100 जणांना ताब्यात घेतलं। रेवपाटीत अंमली पदार्थांचं सेवन झाल्याची माहिती।